नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण टोमॅटो या पिकामध्ये गेरवा या रोगावरती आज आपण बोलणार आहे। साधारण टोमॅटो या पिकामध्ये जमिनीमध्ये अति मॉइश्चर, जसं लॉगिंग कंडिशन डेव्हलप होणं, दाटीवरती लागवड असणं, अशा कारणांमुळे आपल्याला जे खालची पत्ती आहे त्याच्यावरती जुनी पत्तीवरती आपल्याला पिवळसरपणा बघायला भेटतो। त्याचं कारण असं की मॅग्नेशियमचा पुरवठा होत नाही झाडाला। साधारण जी ब्लॅक कॉटन सॉईल आहे तिच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त असल्यामुळे मॅग्नेशियमचा अपटेक होत नाही, त्याला अँटागॉनिस्टिक इफेक्ट म्हणतो। त्या कारणामुळे आपलं झाडाला गॅरव्याचा प्रादुर्भाव बघायला भेटतो आपल्या झाडामुळे। मग त्याच्यासाठी आपल्याला नियंत्रणामध्ये जी जुनी डॅमेज झालेली कॅनोपी पत्ती ती आपल्याला काढून घ्यायची प्लॉटमध्ये। त्यासोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट साधारण 1 किलो प्रति एकरचा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला, साधारण 8 ते 10 दिवसाच्या गॅपमध्ये। त्या फवारणीचा आपल्याला खूप चांगला फायदा बघायला भेटेल गॅरव्यावरती। त्याच्यासोबतच नियंत्रणामध्ये बुरशीनाशकमध्ये आपल्याला झोल ग्रुपमध्ये टेबुकोनाझोल, ट्रायसायक्लोझोल असं बुरशीनाशक घ्यायचं आहे। त्याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला कवच किंवा अँट्राकॉल घेऊन आपल्याला स्प्रे ॲप्लिकेशन करायचं आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याला ट्रायकलर, ज्यामध्ये आपल्याला ट्रायफ्लोग्लिसोबिन स्कोर आणि सल्फर बघायला भेटतं, ते खूप चांगलं आपलं गॅरवा करपा नियंत्रण करतं। त्यासोबतच कॅनोपीला लष्टर व चकाकी आणण्याचं काम करतं।